वाल्मिक कराड हे आज पुण्यातील पाषाणी सरेंडर झालेले आहेत आणि या पुढील प्रकरणामध्ये नेमकी त्यांच्यावरती काय कारवाई होणार याविषयी आज आपल्याशी फौजदारी तज्ज्ञ जे आहेत ते ऋषिकेश गानू या आपल्यासोबत आहेत. तर सर काय सांगाल, एकूण कशा प्रकारची ही कारवाई होईल, काय एकंदरीत? सर्वप्रथम आपल्याला असं बघावं लागेल की खरोखर गुन्हा नोंद झाला आहे का नाही हे बघावं लागतं. गुन्हा नोंद झाल्यावरती त्या व्यक्तीला सक्षम न्यायालयापुढे हजर केले जाते. या हजर करण्याच्यासाठी अभियोग पक्ष म्हणजे सरकार पक्ष, तपासी अधिकारी यांना नेमका तपास कशासाठी हवा आहे ह्याची युक्तिवाद होतो. तसेच बचाव पक्षाचा पण युक्तिवाद होत असतो की ते सहकार्य करणार, तपासाच्या दिशा काय असणार, तपासामध्ये काय होणार, या बाबतीत बचाव पक्षाची भूमिका घेतली जाते आणि दोन्ही पक्षाचं ऐकून मग सक्षम न्यायालय त्या बाबतीतला कालावधी पोलिसांना द्यायचा किंवा कसं हे ठरवत. एकंदरीत साधारण पुढची जी काही कारवाई असणार आहे ती कशा प्रकारे असणार आहे? सर्वप्रथम असं असतं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जेव्हा एखादा गुन्हा नोंद होतो तेव्हा गुन्हा नोंद कोणत्या कलमाखाली झाला आहे हे माहिती असणं आवश्यक असतं. त्या गुन्ह्याची व्याप्ती काय आहे हे बघायला लागतं आणि मग जेव्हा त्याला सक्षम न्यायालयापुढे हजर केलं तेव्हा तपासी अंमलदार, सरकारी वकील हे त्या कलमांच्या बाबतीतली रिक्वायरमेंट ज्याला म्हणतो कलमांच्या बाबतीत ती देते आणि त्या दृष्टीने तपासाला कारणं दिली जातात, याला आम्ही तपासाची कारणं, आणि मग बचाव पक्षाला पण तितकीच संधी दिली जाते या बाबतीत युक्तिवाद करायची. त्यामुळे नेमकी कारणं काय आहेत हे बघावं लागेल. सध्या म्हटलं जातंय की त्यांच्यावरती खंडणीचा जो गुन्हा आहे तो देखील त्यांच्यावरती ती FIR दाखल केली गेली. तर साधारणपणे या केसमध्ये त्यांच्यावरती कशा प्रकारे कारवाई होईल आणि ती कशी असेल? नाही, कसं आहे की आपल्या पुढे FIR आता नेमकी कोणत्या कलमाखाली आहे हे आता सांगणं बरोबर उचित ठरणार नाही. आधी FIR कुठल्या कलमाखाली दाखल होणार आहे, कोणती कलमं त्याच्यात आहेत हे पाहून त्याच्या बाबतीत आपल्याला विवेचन करणं संयुक्त होतं. अजून येऊ शकेल की FIR कोणत्या कलमाखाली आहे, पोलीस कोठडीची कारणं काय आहेत, त्यात बचाव पक्षाने विरोध केलाय किंवा काय युक्तिवाद केलाय हे येणारा काळच ठरवू शकतो. म्हणजे आता सध्या एकंदरीत त्यांच्या ते सरेंडर झालेत आणि प्रक्रिया बघितली तर त्यांना आता अटक होऊ शकते की नाही हेही आपण सांगू शकत नाही. फक्त ते पोलिसांपुढे आहेत हे आपल्याकडनं आम्हाला समजतंय, परंतु पोलिसांना त्यांचं काम करणं गरजेचं आहे आणि अटकेची प्रक्रिया पण फार तांत्रिक असते. तर ती पोलीस ठरवतील की अटक करताना काय नेमकं परिमाणं लावायची, प्रथम वर्गीय अहवालात कलमं कोणती आहेत, यावरती सगळी कालावधी पुढची कार्यवाही जी आहे ती त्या अनुषंगाने ठरत असते. सध्या आपण जर बघितलं तर त्यांच्यावरती कुठले कलमा अंतर्गत जो गुन्हा आहे तो दाखल होणार आहे, त्याच्यावरती जी पुढची कारवाई आहे ती होणार आहे, याचिकेदारी लोकल 18 होणार.